पाहिजे। आणि म्हणून आता आईनं मनामध्ये संकल्प केला। पार्वती माता तिला दोन आणि सख्या होत्या सेविका जया आणि विजया। त्या एक दिवस पार्वती मातेला म्हणतात, आई अगं शंकराकडे सेवक आहे, तुझ्याकडे सेवकच नाही, तुला सुद्धा सेवक असायला पाहिजे। आणि म्हणून आता आणि पार्वती मातेला सूचना तिनं केल्या, जया विजया आणि सख्यांनी केल्यामुळे पार्वती माता तिच्या मनात पुत्र निर्माण व्हावा, आपल्या हक्काचा असावा। आणि म्हणून पार्वती माता आणि आता मनात विचार करत असताना ती एका सुंदर बालकाला जन्माला घालण्याकरिता आपल्या कैलास पर्वतावरती एकांतामध्ये स्नान करण्याकरिता येऊन बसते। ती आई पार्वती येईल, आपण भजन म्हणा। पार्वती येते, भजन म्हणा। काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ। बोला सगळ्यांनी बोला, काशी विश्वनाथ गंगे, महादेव शंभो। पार्वती माता तिच्या मनामध्ये विचार होतात, एका तेजस्वी बालकाला जन्माला घातलं पाहिजे। कारण काय झालं ना, एक दिवस आई माता राणी आपल्या कैलासावरती स्नानाला बसलेली होती आणि स्नान करत असताना अचानकपणे आणि भगवान भोलेनाथ आले। बेधडकपणे महादेव आत शिरले आणि त्याचा परिणाम पार्वती मातेला राग आला। राग, कारण स्त्रीचा स्वभाव हा लाजाळू आहे आणि त्या स्त्रीनं स्नान करत असताना शास्त्र असं सांगतं, कोण्याही पुरुषानं एकदम आणि स्त्रीच्या स्नानगृहामध्ये प्रवेश करणं चुकीचं आहे। पतिराजा असला तरी महादेव आले, पार्वतीला राग आला आणि आता ते पार्वती माता स्नान करून आली आणि स्नान करून आले असताना तयारी वगैरे तिनं चांगली करून घेतली आणि जो आरसा आहे त्या आरशामध्ये कुंकवाचं बोट आपल्या कपाळाला स्पर्श करत असता एकदम आणि तिला मनामध्ये विचार आला, आज मी स्नान करता करता भगवान भोलेनाथ आले, असं एकदम कोणी आलं तर? कारण उघड्या कैलासावर स्नान करायचं आहे। तिचा का बाथरूम नव्हता बांधलेला, घरच बांधलेलं नाही तर बाथरूम कुठला? आणि म्हणून मला आता याच्या पुढे हक्काचं बाळ, हक्काचा सेवेकरी असला पाहिजे। आणि म्हणून ती सहज आपल्या हाताला, आपल्या अंगाला आणि चोळायला लागली। आता पुराण करते लिहितात की त्यानं आपल्या अंगाला चोळलं तर चोळल्याच्या नंतर आणि मळ निघाला। आता थोडी विलक्षणता आहे, जी आई स्वतः स्वच्छ राहते, स्वच्छतेनं तयार केलेला नैवेद्य ग्रहण करते, तिच्या अंगावर मळ निघेलच कसा, नाही का?
आपण देवीची पूजा करतो, देवीची सेवा करतो, तिचा धारा किती बारीक आहे. आणि आपल्या घरामध्ये देवीला नैवेद्य द्यायचा तर सगळं घर आपण सारवून स्वच्छ करतो. घरामध्ये जे वस्त्र आहे ते वस्त्र धुतलेले पाहिजे. त्या देवीला नैवेद्य बहाल करण्याकरता घरामध्ये अंगावर ओढायच्या चादरी, असंख्य जुने कपडे एकत्र तयार करून शिवलेले, काय म्हणतात तुम्ही त्याला, झावर, गोधडी, गधडी, गधडी की गोधडी, गोधडी. कारण आपल्या जीवचे सुटत नाही ना कपडे जुने, त्याला फाडून फाडून व्यवस्थित मध्ये टाकले का शिवले. असं म्हणतात त्याच्यामध्ये झोप हिवाळ्यात चांगली येते नाही. आपल्याकडे गोधडी म्हणतात, काही भागात झावर म्हणतात, आमच्याकडे वाक्कळ म्हणतात नाही का नाही. आणि तिकडे वराडात गेले ना तर ते दमकोंडी म्हणतात. अशी अंगावर पांघरून घेतली की श्वास कोंडून घेते ना, म्हणून दमकोंडी. ऐका, मला सांगायचं काय आहे की ती गोधडी असली तरी आपल्याला धुवून स्वच्छ करून वाळवून घरात आणावी लागते. तेव्हा कुठे पवित्र तयार केलेला तो नैवेद्य आणि देवी ग्रहण करते. मग तिच्या अंगावर मळ कसला, एवढी स्वच्छ राहणारी सवय होती. आता खिरोद्यातली देवी शॅम्पू लावेल चांगलं भारी कंडिशनर, पण आणि ती आई आणि उटणं लावायची, उटणं शुद्ध अशा प्रकारचे. आणि काही उटण्याचे प्रकार आहेत. आता ज्याला उटणं मिळालं नाही ते हरभऱ्याची डाळ, त्याचं पीठ, ज्वारीचं पीठ काहीतरी असतं ना, लावतात ना. आता माता भगिनीला माहित, आपल्याला काय नाही. आणि म्हणून असं काहीतरी उठणं असेल आईनं आपल्या अंगाला लावलेलं आणि ते अंग चोळलं, ते उठणं आणि त्याचे आणि काही कण, काही भाग असे एकत्र आले. आणि आईनं आता स्नान करून यायच्या अगोदर तिकडेच आणि त्या मळापासून आणि एक तेजस्वी अशा प्रकारचं आणि बालक जे आहे त्या बालकाचा पुतळा तयार केला. आणि इकडे संकल्प केला, फक्त इथं काही केलं नाही. तुम्हाला दिसणार नाही ते बर का, तुम्हाला काहीच दिसणार नाही. आणि आईनं संकल्प केला आणि मनानच बाळा इकडे ये अशी हाक मारली असता आणि तिकडनं आता मस्त पैकी तो बालक जो आहे आणि तो आणि भगवंताच्या आई भगवतीच्याकडे येऊ लागला. बरोबर. आणि महाराज आता आईच्या जवळ आणि येऊ लागला. अत्यंत तेजस्वी बालक होता, हातामध्ये आणि दिव्य अशा प्रकारचं शस्त्र होतं. आता आला आणि आल्याच्या बरोबर आई जी आहे त्या आईला प्रेम आणि त्या बालकाविषयी निर्माण झालं. आणि ते बाळाचे लाड करू लागले, कौतुक करू लागले. वा रे वा माझा सोने, वा वा. आणि त्या बाळाचं आणि ते दिव्य स्वरूप इतका छान होता ना. तो गण आहे, गण सुरुवातीला अत्यंत तेजस्वी. आणि त्या गणाला आईनं आज्ञा केली, बाळा आता आपल्या आणि या द्वारावरती आणि तुला उभं राहायचंय. आणि बघ मी तुला सांगते, अजिबात येऊ द्यायचं नाही. अशा प्रकारे कडक आणि काय कर. आणि आईनं आता त्या बालकाला सूचना केली. आणि बालक आता तिथे गण जो आहे तो आणि गणपती हातामध्ये दिव्य शस्त्र धारण करून उभा राहिला.
आणि तिकडनं आता शंकराला पार्वतीला भेटायची इच्छा झाली आणि तो भगवान भोलेनाथ आणि पार्वतीला भेटण्याकरता आपल्या स्वतःच्याच घरामध्ये आता तो येऊ लागला असताना तिकडनं आणि पहारा देत गणपती बाप्पा आणि विराजमान होता गेट वरती आणि त्यानं सांगितलं, हे बाबा, ए कोण रे तू, कोण, तुला आतमध्ये येता येणार? भगवान भोलेनाथ म्हणायला लागले, अरे असं काय करतो, हे माझं घर आहे, माझं, आणि माझ्या घरात येण्याकरता आणि मला अडवणारा कोण रे तू? त्यानं गणपतीनं सांगितलं, हे बघा देवा, असाल तुम्ही जगाचे मालक, पण माझ्या आईनं सांगितलं घरामध्ये आपल्या महालात आणि कोणालाही येऊ द्यायचं नाही, मी तुम्हाला आतमध्ये येऊ देणार. शंकराला राग आला, म्हटले, अरे चल बाजूला हो, आणि पायऱ्या चढू लागले भगवान शंकर. तो बालक म्हणतोय, देवा येऊ नका, माझ्या जवळ येण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही. आणि म्हणून महादेव आता त्याला बोलायला लागले असताना दोघांच्या मध्ये आणि थोडीशी बाताबाती होता होता आणि युद्ध जे आहे ते युद्ध सुरू झालं. त्यावेळेला आता या युद्धाचा परिणाम काय होतो, आणि म्हणून सगळ्याच्या सगळ्या देवता ज्या आहेत आणि त्या देवता शिवनामाचा उच्चार करू लागले. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. त्या भयंकर युद्धाचा परिणाम असा होतोय महाराज, की त्यावेळेला पृथ्वी माता कंपायमान व्हायला लागले. ओम नमः शिवाय. एक गर्जना जे आहे ते गर्जना आकाशातून आणि एकदम प्रलयाच्या स्वरूपात या पृथ्वी तलावर पडायला लागली. आता नेमकं काय होणार, आणि म्हणून सगळ्या देवतांना आतुरता लागले. शंकर आणि शंकराचा क्रोध अनावर होतोय, आणि त्यावेळेला देवाने आपला जो त्रिशूल आहे तो त्रिशूल आणि त्या गणपतीच्या आणि मानेवरती धरलेला आहे, आणि हळूहळू गजानन बालक जो आहे धाड दिशी जमिनीवरती पडलेला आहे. आणि बाल गजानन जमिनीवरती पडला. शंकर आणि त्या शंकरानं आणि गजाननाला मारलं, आणि ही बातमी पार्वती मातेला कळाली, आणि पार्वती माता त्या ठिकाणी भयानक आक्रोश करीत आणि धावत आलेली आहे. आणि आपल्या बाल गजाननाला पाहिल्याच्या नंतर मृत अवस्थेमध्ये झालेल्या आणि त्या गणपतीला पाहिल्याच्या नंतर आता पार्वती माता शंकरावरती रागावलेली आहे. दोन्ही मोठमोठे करायला लागले आणि बोलू लागले, देवा काय केलंय तुम्ही? माझ्या बालकाला, माझ्या गणाला, माझ्या सेवकाला तुम्ही मारलंय. आता मी साऱ्या पृथ्वीला प्रलयाच्या राशीमध्ये समाप्त करते असं म्हणून, आणि मातेनं आता श्वास जो आहे आणि तो श्वास जगाचा थांबवण्याकरता प्रलय जो आहे तो प्रलय आरंभला. आता सारं जग जे आहे ते जग भस्म होते की काय अशा प्रकारची अवस्था झाली. आणि त्या टायमाला सर्व जे देव आहे ते देव पार्वतीचा धावा करतायत, जगदंबेचा धावा करतायत. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझे वावरे वारी संकटाला. आई कृपा घरी माझ्यावरी जगवे तुरंत सारे, आई कृपा घरी माझ्यावरी जगवे तुरंत सारे. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळा
सगळे आईचं स्तवन करू लागले. आई आपलं दुःख आवरा, आपला राग आवरा, आपला शोक आवरा. त्यावेळेला भगवंताला देखील दया आली आणि शंकराने आपला जो नंदी आहे त्या नंदीला सांगितलं, नंदी जा जंगलामध्ये आणि आता पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचं मस्तक जे आहे ते मस्तक कापून आणा. आणि नंदीला आज्ञा केली आणि नंदी आता गेला महाराज. आणि तो नंदी आणि जाता बरोबर त्याला हत्तीचं लहान पिलू आणि ते दिसलं त्याच्यावरती आणि तलवारीचा वार केला त्याच्या मानेवर. आणि आता त्या ठिकाणी ते जे मस्तक आहे ते मस्तक घेऊन आणि नंदी जे आहे ते नंदी आले. महादेवाकडे येत आहेत नंदी आणि भगवान शंकराच्या जवळ येऊन भगवंताला सांगितलं, देवा मला का नाही आणि हा आणि या ठिकाणी गजाननाचा दर्शन योग आल्यामुळे मी त्याचंच मस्तक कापून आणलंय. आता ते मस्तक महादेवानं घेतलं आणि आता जो गजानन आहे त्या गजाननाच्या आणि मुखाला लावलेला आहे. आपल्या अमृत रूपी हाताच्या द्वारे आणि बाल गजानन जो आहे आणि त्या गजाननाला त्या ठिकाणी आणि त्याला त्या ठिकाणी नंदी आणि तिघांनी त्या गणेशाला जिवंत केला. आणि जिवंत केल्याबरोबर आई पार्वती माता सगळ्या प्रजेला सगळ्या भक्तजनांना आनंद झाला. आणि बाल गणेश त्या ठिकाणी आणि उठलेला आहे
बोलिए गजानन महाराज की जय। गजानन महाराज की जय। गजानन महाराज की जय। मोरया रे बाप्पा मोरया रे. बोला सगळ्यांनी टाळी वाजवा. मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 हनुमंतरायाच्या प्रताप आणि त्याच्या लीला उद्या